नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ रोज येणारे आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून रोज आपला व्हिडिओ जेव्हा येईल ना तेव्हा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर सकाळचं टायमिंग आहे आणि पूर्ण टोटली कामं माझी झालेली होती, म्हणजे 10 वाजलेले होते आणि तोपर्यंत मी घरातली पूर्ण कामं आवरून घेतलेली होती. कारण आमच्या इथं सोसायटीमध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे 2 दिवस सोमवार आणि मंगळवार 2 दिवस पाणी नव्हतं. कमी प्रमाणामध्ये, म्हणजे ती सकाळी 9 ते 10 असं एवढाच वेळ 1च तास पाणी होतं. मग तेवढ्या वेळामध्ये पूर्ण कामं जी आहेत ती करून घ्यायची होती. जसं की आता सकाळी ना मग पाणी यायच्या आधी नाश्ता वगैरे करून घेतलेला होता. त्यानंतर नाश्ताचे जे काही भांड्यांचा पसारा होता तो आवरून घेतला आणि किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं. आणि कपडे वगैरे जे काही लादी सगळं काही कामं मग मी जोपर्यंत पाणी होतं ना मग पटपट कामं आपली होतात. आणि पाण्याची 24 तास सवय झालेली असल्यामुळे मग ती सवयीचा परिणामच. आणि नळ मग आम्ही टाकी लावून घेतलेली आहे तशी, कारण एमर्जन्सीमध्ये जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर घरामध्ये एखादी टाकी लावलेली बरी असते. पण जरा स्लो चालतं. पण किचनवरती भांडी वगैरे जे आहेत ते आपण धुवू शकतो. पण कपड्यांचं वगैरे बाकीच्या कामांसाठी जे आपल्याला पाणी लागतं, तर जे आपलं जोपर्यंत फास्ट पाणी होतं ना तोपर्यंत मग लवकर आज पाण्याच्या निमित्ताने का होईना कामं लवकर झालेली होती माझी आणि त्याचाच आनंद होता. फक्त स्वयंपाक तेवढा होता दुपारचा करायचा. तर ते जरा म्हटलं निवांतच करूया, कारण सुट्टीचा दिवस असतो आमचा बुधवार म्हटला म्हणजे. तर 2 दिवस सांगितलेलं होतं पाण्याचे, पण बुधवारीसुद्धा नाही. आता इथून पुढे किती दिवस पाण्याचा प्रॉब्लेम राहणार माहीत नाही. तर आता म्हटलं आता सुट्टी आहे आज आणि मस्त छान आंब्याचा रस वगैरे करूया आणि एखादी भाजी वगैरे काहीतरी असं करूयात. तर सकाळी नाश्ता वगैरे तर झालेलाच होता आणि त्यानंतर मग मी आंब्याचा रस बनवायला घेतलेला आहे. तर आंब्याची साल वगैरे काढून घेतली होती आणि ही दोघे मुले आहेत ना नाश्त्यामध्ये पण पोहे केले ना, पोहे पण खात नाही, त्यांना आवडत नाही, माहीत नाही. तर आणि गोड असलं ना की पटकन खातात, तर गोड जास्त आवडतं त्यांना. त्याच्यामुळे काही ना काही गोडाचा आता रस कधी बनवला ना तर मग चपाती रस सोबत खातील. रोज जरी त्यांना दिलं ना रस आणि चपाती तरी पोटभर जेवतात. पण तिखट वगैरे काही असलं की मग त्यांना आवडत नाही. आणि आता सीझनच आहे म्हटल्यावर आता रोजच थोडा का होईना आंब्याचा रस बनतोच घरामध्ये, कारण वर्षातनं आता हे काही दिवस आहेत. पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंतच आंबे जे आहेत ते खाल्ले जातील आणि आंब्याचा रस वगैरे किंवा नवीन काय काय रेसिपी आहेत त्या आपण बनवू शकतो. तर रस जो आहे तो थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेला होता, कारण स्वयंपाकाच्या आधी जर रस बनलेला असला ना फ्रीजमध्ये मस्त थंडगार होऊन जातो, म्हणजे जेवायच्या वेळेस आपण जेव्हा घेतो ना मस्त थंडगार छान लागतो. आणि लगेच बनवला आणि लगेच खाल्ला आणि जास्त थंड नसला ना तर मग इतकं म्हणजे चव आपल्याला थंड असल्यावर जरा छान लागते. रस तर बनवून झालेला होता, पण आता भाजीचं टेन्शन होतं की भाजीला काय बनवावं आणि घरामध्ये भाजी नव्हती, फक्त गवारच तेवढी होती. आणि गवार काही मला आज थोडीशी म्हटलं सुट्टीचा दिवस आहे जरा पातळ काहीतरी झणझणीत काहीतरी असं मस्त छान असं करूयात असा बेत होता. तर त्यासाठी आणि भाज्या पूर्णपणे संपलेल्या होत्या घरातल्या. तर मी त्याआधी कांदा वगैरे कट करून घेतला आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं छान काळसर होईपर्यंत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि लगेचच कांदा टाकलेला होता मी. पण माझं नंतर लक्षात आलं की माझ्याकडे धना पावडर संपलेली होती आणि कांदा जोपर्यंत व्यवस्थित भाजला गेला ना की त्याच्यावर परत मग आपल्याला धने वगैरे टाकता येत नाही. मला धने आधी भाजून घ्यायचे होते. तर हे सगळं आधीच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, कारण एकदाच आपण त्याच्यामध्ये कांदा वगैरे सगळं काही टाकलं ना तर इतकं व्यवस्थित खोबरं फिरत नाही, मग ओलं होऊन गेला वाटण वगैरे. तर त्यासाठी आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि लसूण आणि धने हे सगळं व्यवस्थित छान असं बारीक करून घेतलं. त्यानंतर आपला परतवून घेतलेला कांदा, परत लाल तिखट वगैरे, गरम मसाला, आपला खानदेशी काळा मसाला असतो तो, ते सगळं टाकून व्यवस्थित छान असं वाटण तयार करून घेतलेलं होतं आणि तेलामध्ये व्यवस्थित छान असं परतवून घेतलं. थोडं पाणी घालून झाकण ठेवून छान व्यवस्थित असं आपल्या वाटणाला तेल सुटेल तोपर्यंत आपला मसाला छान असा परतवून घेतलेला होता आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पुरेसं असं पाणी घातलेलं होतं. जर झाकण ठेवून छान मसाला परतवलेला असला की भाजीला छान तरी वगैरे सुद्धा येते मग.
आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि हे जे आहे ना, बेसन पिठामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि ओवा घातलेले आहेत. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या डुबुक वड्या ज्या आहेत ना, त्या पाडणार आहे. आणि छान होते ही भाजी, खूपच छान आणि मस्त लागते. तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला माहीतच आहे. डबूक वड्यांची भाजी मी काही एकदा पण तुमच्यासोबत शेअर केलेलीच नव्हती. म्हटलं आज भाजीला काही नसलं ना, तर मग अशी काही भाजी वगैरे साधी आणि सोप्या पद्धतीची आपण बनवून घेऊ शकतो. चला, स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे आणि पसारा बघू शकता तुम्ही किती सारा पडलेला आहे. तर आता हा पसारा आवरते. चपात्या वगैरे गेल्या, त्यांना जेवण दिलं. अजून सिद्धी आलेली नाही आहे, ती आल्यावर मग तिच्यासोबत जेवण करेल म्हणून थांबलेली आहे. तर आणि पूर्ण कामं वगैरे सकाळी सगळं आवरून झालेलं होतं माझं. कारण का तर आता पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे सोसायटीमध्ये, तर त्याच्यासाठी मी पूर्ण कामं पटापट 10 वाजेपर्यंत आवरून झालेली होती. स्वयंपाकच तेवढा बाकी होता, तेवढं आवरलं. आणि गरमीचं तर दुपारी नकोच वाटतं स्वयंपाक करायला, पण आता पुढे 8-10 दिवस असंच राहणार आहे. सकाळी त्याचा डबा दिला ना ताईंना, खूपच परवडतं मला तरी. सकाळचं टिफिन देऊन झाला ना तर इतकं जास्त आवडतं ना, म्हणजे कामं माझी इतकी लवकर होतात आणि मला व्हिडिओसाठी खूप जास्त वेळ देता येतो. पण आता असो, चला चालायचंच आहे आता. हे सगळं तुम्हाला बघते आता हे लोक काय करत आहेत, तर जाते तिकडे. काय करतायत बघा ताईंनो, यांनी काय करून ठेवलेलं आहे. तर हाय, तुम्ही अंधार का करून ठेवलेलं होतं ग? पूर्ण अंधार करून ठेवलेलं आहे. आणि बघा या पसाऱ्याला मधला इतका वैताग आलेला आहे ना, ऐकत नाही हा, अजिबात ऐकत नाही पोरं. आणि पण जाऊ द्या, खेळून खेळून काय खेळणार आहेत. आणि हे सगळं बघून ना लहानपणाची आठवण आहे ना, ती येत असते. आपणही असंच खेळायचो. आम्ही तर गावाला मोकळी जागा असायची ना, असंच आमचं खेळणं चालू असायचं. तर असा पसारा आहे या दोघांनी केलेला. मांजर आणि अशा गाद्या बिद्या काय काय यांनी इथं आणून ठेवलेलं आहे ना. पण जाऊ दे, आता बघू. अजून 3-4 दिवस आहेत हे, नंतर यांना पाठवणार आहे आता घरी. खूप झालं. तर चला ताईंनो, यांना तर काही कामं नाही येत म्हणून हे असं सगळं यांचं चालू आहे. पण लहानपणही अशाच पद्धतीने आपण एन्जॉय करून घेऊ शकतो. मोठं झाल्यावर फक्त या काही आठवणी आहेत ना, त्या राहून जातात. पण तुम्ही नक्की अशा पद्धतीने खेळलेल्या आहेत का ते कमेंट करून नक्की सांगा. कारण आमच्या इकडे तरी असायचं लहानपणी मस्त छान. पण गावाला ना मोकळी जागा असायची, असे खाटी बिटी असायच्या ना, त्याच्यावरती अशा पद्धतीने आम्ही करूनही भांडी कुंडी वगैरे खेळायचो. तर तसंच आहे. गावाला तर काही आम्ही कोणीच नव्हतं, त्यामुळे यांचं मन लागलेलं नव्हतं यावर्षी. नाही तर मागच्या वर्षी हे दोघं नव्हते, परू आणि माझ्या भावाचा मोठा मुलगा, ते आणि माझ्या दोघं यांनी मागच्या वर्षी छानपैकी एन्जॉय गावाला केलेला होता. यावर्षी आम्ही कोणीच थांबलो नाही, त्यामुळे हेही रिटर्न आले आणि हा इकडे आला मग आमच्यासोबत. आणि परू पण. चला आवरते मी. सकाळी जरी पूर्णपणे किचन व्यवस्थित आवरून ठेवलेलं असलं, पण स्वयंपाक बाकी असला की हा जो काही पसारा आहे ना किचनवरती, तो होणारच आहे. आणि तोच इथं आवरून घ्यायचा होता. परत इतकी सारी भांडी निघाली कारण स्वयंपाक वगैरे झालेला असल्यामुळे. आणि इकडचं आवरेल ना तोपर्यंत तुम्ही बेडरूममध्ये बघितलंच की किती सारा पसारा या लोकांनी करून ठेवलेला आहे दोघांनी. तर आता तोही आवरायचा आहे. हे सगळं आवरते आणि मग त्यानंतर जेवण वगैरे अजून पुढची बरीचशी काय काय कामं जी आहेत ना ती दुपारच्या वेळेला असतातच. तर कामं काही संपत नाही, कामंही चालूच राहणार आहे. आणि किचन वगैरे जो आहे ना तो पूर्णपणे व्यवस्थित असा आवरून घेतला. आणि मसाल्याचा डब्बा आहे ना, तो मी कालच व्यवस्थित असा घासून वगैरे ठेवलेला होता. कारण त्याच्यातलं काही संपलेलं असलं ना, लाल तिखट वगैरे संपलेलंच होतं माझं सगळं. तर त्यासाठी मग तो व्यवस्थित असा घासून घेतला. आणि काही भरायचा राहूनच गेलेला होता. आता म्हटलं कामं झालेलीच आहेत आपली, अजून जेवायला वेळ आहे, तोपर्यंत मसाला वगैरे जो आहे त्याच्यामध्ये काढून घेऊयात. आठवड्यातनं एखाद्या वेळेस ही कामंही व्यवस्थित असा क्लीन डब्बा घासून झालेला असला की मग इकडचं तिकडे मसाला वगैरे किंवा हळद, लाल तिखट वगैरे मिक्स होत नाही त्याच्यामध्ये, किंवा डब्बा पण आपला स्वच्छ राहतो. जे काही संपलेलं होतं ते याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ह्यावेळेस मी आपली एव्हरेजची लाल तिखटचीच पावडर आणलेली आहे. गावाकडून लाल तिखट आणायचं आमचं काही लक्षातच नाही राहिलं ह्यावेळेस, काही गर्दीत आम्ही तसंच घेऊन गेलो.
तर सध्या तरी मी एव्हरेस्टचं लाल तिखटचं पाकीट घेऊन आलेली आहे आणि छान रंग वगैरे येतो भाज्यांनासुद्धा. तर आणि एव्हरेस्टचे छानच असतात सगळेच मसाले. संध्याकाळी जरा बाहेर गेलेली होती आणि कांदे, टोमॅटो वगैरे सगळं काही संपलेलं होतं, तर ते आणायचं होतं मला. कांदे आणि टोमॅटो वगैरे बटाटे हे सगळं घेऊन आलेले होते. हिरव्या मिरच्या जे काही लागतं, भाज्या वगैरे तर काही आणल्या गेल्या नव्हत्या. म्हटलं आता जेवढं आणलेलं आहे तेवढं तरी टोमॅटो वगैरे व्यवस्थित छान धुवून किंवा मिरच्या वगैरे जे काही आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून ठेवून देते, म्हणजे जोपर्यंत स्वयंपाकाचं वगैरे काहीतरी होईल बनवून तोपर्यंत भाज्यांमधलं पाणी वगैरे निथळून जाईल आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवता येतील. तर त्यासाठीच ते सगळं आवरून घेतलं आणि आता म्हटलं काय करावं. तर यांना मुलांना फ्रेंच फ्राईज खायचे होते. म्हटलं चला आज यांना घरीच मस्त छान असे बनवून देते. तर नेहमी मी सिद्धीन त्यांना बनवतेच, पण मग तुमच्यासोबत काही शेअर वगैरे केलं नाही. जर आपल्याला स्नॅक्स वगैरेमध्ये सुद्धा मुलांना काही द्यायचं असलं दुपारच्या वेळेला, तर बाहेरून आणण्यापेक्षा मी यांना ना घरीच अशा पद्धतीने बनवून देत असते. बटाट्यांची साल वगैरे काढून मस्त छान अशा शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं होतं. चवीपुरतं मीठ आणि थोडं लाल तिखट आणि हळद घातलेली होती. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने त्यांना मस्त छान असं तळून दिलेलं होतं. असं काही बनवायला घेतलं की मुलांना अजिबातच धीर राहत नाही. कधी बनेल आणि काय बनेल असं त्यांचं चालू असतं. तर हेच दोघं आजूबाजूला त्यांचं माझं चालूच असतं. काही त्यांच्यासाठी बनवायला घेतलं की ते त्यांना कितीही सांगा इथं गरम तेल आहे, इथं जवळ यायचं नाही, पण नाही, जोपर्यंत ते रेडी होणार नाही तोपर्यंत पाठी ते करतच असतात. तर इथे मस्त छान असं त्यांना मी तळून दिलेलं होतं रात्री आणि छान लागलेलं होते, त्यांना आवडलंही होतं दोघांना. तर सॉससोबत वगैरे मुलांना खूप जास्त आवडतं हे आणि मस्त छान असं कधीतरी एखाद्या वेळेस बनवून दिलं, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा मुलांना, तर खातात छान आवडीने. तर बनवलेलं आणि इतकं छान क्रिस्पी झालेलं होतं, पण गरमागरमच छान असतं खायला त्या. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.